नमस्कार, माझं नाव सौरभ पाटील. मी स्वयं ऊर्जा रिन्युएबल एनर्जीमध्ये ॲज अ सिनियर प्रोजेक्ट अँड डिझाईन इंजिनियर आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत जे सोसायटीज असतात तिथे कॉमन मध्ये तर आपण सोलर बसवतोच, पण की जे इंडिव्हिज्युअल कनेक्शन असतात त्यामध्ये आपण सोलर करू शकतो का. तर ह्यासाठी मी एक उत्तम उदाहरण घेऊन आलो आहे. कॅसे या सोसायटी म्हणून आहे, तिथे आपण 12 किलोवॅटचा कॉमन सोलर प्रोजेक्ट केला होता. त्यानंतर सोसायटीमधून बाकीचे जे मेंबर्स आहेत ते अप्रोच झाले की आम्ही इंडिव्हिज्युअल करू शकतो का. तर त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की आपण इंडिव्हिज्युअल सोलर करू शकतो. आता आपण या सोसायटीमध्ये जर बघितला तर 5 टोटल सिस्टीम आहेत. त्यामध्ये एक कॉमन 12 किलोवॅटची सिस्टीम आहे आणि 4 आहेत ते इंडिव्हिज्युअल सिस्टीम आहेत. त्यामध्ये 6 किलोवॅट, 3 किलोवॅटचे 3 असे टोटल सिस्टीम आहेत. तर यासाठी जी प्रोसेस असते ती म्हणजे काय की जे टेरेस असतो तो कॉमन असतो. तर त्यासाठी आपल्याला एनओसी घ्यावे लागते सोसायटीकडून की आपण एक आपल्या इंडिव्हिज्युअल साठी सोलर बसवू शकतो का. त्यानंतर तुम्ही स्वयं ऊर्जामध्ये तुम्ही त्यांना अप्रोच करून तिथील फिजिबिलिटी करून घेऊ शकता. त्या ठिकाणी कसं सोलर बसवू शकतं, कसं स्पेस ऑप्टिमाइज करू शकतो आणि कनेक्शन करू शकतो त्याची आम्ही तुम्हाला माहिती देऊ. आपण सोसायटीमध्ये सोलर बसवल्यानंतर त्याचा नेट मीटरिंग अरेंजमेंट मध्ये लाभ घेऊ शकतो. PM सूर्यघर या योजनेबद्दल ऐकला असेल. ही योजना आपण सोसायटीमध्ये इंडिव्हिज्युअल आणि कॉमन यासाठी सुद्धा घेऊ शकतो. जी इंडिव्हिज्युअल साठी आहे त्यासाठी अप टू 3 किलोवॅट पर्यंत, जे की 1 किलोवॅट साठी 30,000, 2 किलोवॅट साठी 60,000 आणि 3 किलोवॅट साठी 78,000 ही आहे. आणि जर आपण कॉमन सिस्टीम जर बसवणार असतो तर पर किलोवॅट अप टू 500 किलोवॅट पर्यंत पर किलोवॅट 18,000 रुपये सबसिडीचा लाभ घेऊ शकतो आपण. तर आपण चला बघूया सोलर इन्स्टॉलेशन केले स्वयं ऊर्जाच्या माध्यमातून, त्याबद्दल थोडं ओव्हरव्ह्यू. यांचा मेन पर्पज होता की यांना टेरेस यूज करायचं होतं. तर आम्ही त्यांना एलिव्हेटेड स्ट्रक्चरचं फॅब्रिकेशनचं डिझाईन दिलं. तर इथे आपण 7वीकचे 540 वॅट पीकचे DCR पॅनल यूज केले आहेत, जे की मोनोपार्क मध्ये आहेत. त्यानंतर आपण जर इन्व्हर्टर मध्ये गेला तर हा ग्रोवॅटचा इन्व्हर्टर आहे. त्यामध्ये आपण वेगवेगळे कॅपॅसिटी आहे, ज्या पद्धतीने DC कॅपॅसिटी आहे, जसे की आपण 12.1 किलोवॅट साठी आपण 10 किलोवॅटचा इन्व्हर्टर यूज केलेला आहे. तसं 6.48 साठी 5 किलोवॅटचा इन्व्हर्टर यूज केलेला आहे. 3.24 किलोवॅट साठी 3 किलोवॅटचा इन्व्हर्टर यूज केलेला आहे. इन्व्हर्टर प्रमाणे ओव्हरलोडिंग केलेले आहे. त्यानंतर आपण त्यांना प्रॉपर सेफ्टी, तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे की जे वॉकवे आहेत, जे स्टेअर्स आहेत, अर्थिंग म्हणा किंवा ACDB DCDB त्याचे पण हे अरेंजमेंट आपण अशा पद्धतीने केलेले आहे, जेणेकरून आपण जे म्हणतो की 25 वर्षाची लाईफ आहे. तर त्यानंतर DC केबल, जे मध्ये आपण 12 किलोवॅटची सिस्टीम आहे, त्यामध्ये 11चे 2 स्ट्रिंग केले आहेत. त्यामध्ये जे MC4 कनेक्टर आहेत ते पण आपण TV अप्रूव्हडच वापरतो. त्यानंतर जर बघितलं तर DC केबल हे डायरेक्टली इन्व्हर्टरला न कनेक्ट करता तिथे आपण DCDBचा यूज केलाय. DCDB हा DC डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे, ज्यामध्ये फ्यूज असतात, जे की एक DC साईडचं प्रोटेक्शनचं काम करतात. त्यानंतर तुम्ही बघाल हा इन्व्हर्टर डायरेक्टली खाली नेट मीटरिंगला किंवा आपल्या लोडला न जोडता त्याच्या आधी आपण ACDB हा कनेक्ट केलाय. ACDB मध्ये MCB आहे, जो की प्रोटेक्शनचं काम करतो, जेणेकरून ग्रीड करून काही फॉल्ट आला किंवा आपल्या इन्व्हर्टर कडून फॉल्ट आला तर तो इंटरकनेक्ट होऊ नये किंवा मोठा हॅझार्डस थांबावा, यासाठी आपण हे प्रोटेक्शनचे प्रोव्हिजन केलेले आहे. त्यानंतर प्रत्येक बॉडी अर्थिंग प्लस इन्व्हर्टर मॉड्यूल DCDB ACDB ला प्रत्येकाला आपली वेगवेगळी अर्थिंग आहे. एका सिस्टीमला 3 अर्थिंग असतात, जे DC साइड, AC साइड आणि LA असे अर्थिंग दिलेले आहेत. तर आता आपण टोटल सोलर सिस्टीमचं इन्स्टॉलेशन बघितलं. आता आपण बघणार आहोत की नेट मीटरिंग अरेंजमेंट कशी असते. तर माझ्या मागे जे दिसत आहे त्यामध्ये एक कॉमनचा जो 3 फेजचा 12 किलोवॅटची सिस्टीम आहे त्याचं एक कनेक्शन आहे आणि बाकीचे 2 आहेत ते इंडिव्हिज्युअल कनेक्शन आहे. ज्यामध्ये एक आहे हा आहे तो जनरेशन मीटर आहे. त्यानंतर आपला जातो लोडला. लोड नंतर जे कनेक्शन होतं ते मेन मीटर, जे की नेट मीटर असतं, हे असतं बाय डायरेक्शनल मीटर, ज्यामध्ये सोलर मधील इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट हे कॅल्क्युलेशन केलं जातं. इंडिव्हिज्युअल सिस्टीम पाहिली त्या 3 किलोवॅटची, त्यामध्ये हा एक आहे त्याचं हे जनरेशन मीटर आणि नेट मीटर, आणि हा सेकंड जो की त्याचं जनरेशन मीटर आणि हा नेट मीटर आहे. मेरा नाम हरजीत सिंह खालसा, मैं इस कसिया कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटी का सेक्रेटरी हूँ. हमारा जो एनर्जी बिल था वो 20 से 22,000 एवरेज मंथली आता था, डिपेंडिंग ऑन द वाटर कंजप्शन ऑफ द सोसाइटी. लाइक गर्मियों में कंजप्शन बढ़ जाता है तो पंपिंग बढ़ जाता है. पहले हमने सोलर पंप लगाने का सोचा, लेकिन फिर बाद में हम स्वयं ऊर्जा रिन्यूएबल एनर्जी
उनके साथ हमने बात किया तो उन्होंने हमें सजेस्ट किया कि आप नेट मीटरिंग की तरफ जाइए, उससे आपका इलेक्ट्रिसिटी जनरेशन होगा, उससे कंजप्शन आपका नेट मीटरिंग हो जाएगा, तो आपका एनर्जी बिल मिनिमाइज हो जाएगा। जो सोसाइटीज़ है वो परमिट नहीं करती इंडिविजुअल कनेक्शंस के लिए, बट यहाँ पर क्योंकि हमारी काफ़ी छोटी सोसाइटी है और सोलर के बारे में जानकारी रखने वाले लोग हैं, जैसे मैं हूँ, हमारे सचिन भाई मेरे बाजू वाले फ्लैट में रहते हैं, हमारे जो डॉक्टर कदम वो भी सोलर के बारे में काफ़ी अच्छी जानकारी रखते हैं, तो हम लोगों ने डिसाइड किया कि हम इंडिविजुअल को भी यहाँ पर अलाउ करेंगे और उनको भी हम लोग मोटिवेट करेंगे ताकि उनके भी एनर्जी बिल जो है वो उसका टेंशन नहीं रह जाए। 3 महीने पहले लगभग हमने ये प्रोजेक्ट चालू किया और अभी ये प्रोजेक्ट को कंप्लीट होकर 2 महीने हो चुके हैं। 2 महीने से हमारा जनरेशन चालू है और जो जनरेशन का मैं ग्राफ देख रहा हूँ उसके हिसाब से मुझे लगता है कि हमारा एनर्जी बिल अब 0 हो जाएगा। स्वयं ऊर्जा, इनसे जब मैंने बात किया, इनका टेक्निकल जो इन्होंने मुझे डिस्क्रिप्शन दिए, उसके बाद में टेक्निकल नो हाउ जो इनसे मिला, मुझे सबसे बड़ा मैं इम्प्रेस हुआ इनका जो सर्वे करने का तरीका था और जो असेस करने का कि अगर हम इस पोजीशन में लगाएंगे या इस तरह से लगाएंगे तो हमारा क्या उसमें बेनिफिट होगा और मैक्सिमम आउटपुट हम कैसे ले सकते हैं सोलर का। तो वो मुझे इम्प्रेस किया। मैंने इनको पहला एक ऑर्डर दिया और उसके बाद में अभी तक मैं इनको लगभग 200 किलोवाट के ऑर्डर्स करवा चुका हूँ मेरे दोस्तों में और मेरे रिश्तेदारों के यहाँ पर। और मैं देख रहा हूँ कि इनका जो जनरेशन है वो एज कम्पेयर टू प्रीवियस प्रोजेक्ट्स हमेशा आगे बढ़ता जा रहा है। तो ये लोग क्वालिटी पे इम्प्रूव करते जा रहे हैं। पिछले प्रोजेक्ट्स के मुकाबले अगले प्रोजेक्ट्स पे ये क्वालिटी पे ध्यान दे रहे हैं और उसके हिसाब से ये लोग आगे बढ़ते जा रहे हैं। जर तुम्हाला सोसायटी, इंडिव्हिज्युअल बंगलो किंवा कमर्शियल इंडस्ट्रियल यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल कमी करायचं असेल सोलरच्या माध्यमातून किंवा सोलरची तुमची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही स्वयं ऊर्जा रिन्युएबल एनर्जी ला संपर्क करू शकता, जो की आपण खाली दिलेला आहे।